इंडिया बँकेच्या संदर्भातली न्यू इंडिया बँकेच्या माजी मॅनेजरकडूनच बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याची धक्कादायक घटना मुंबईतील दादरमध्ये समोर आली आहे। बँकेच्या तिजोरीतून तब्बल 122 कोटी रुपये काढल्याचं समोर आलंय। हितेश प्रवीणचंद मेहता असं या आरोपीचं नाव आहे। सहकारी बँकेच्या आर्थिक व्यवहारावर बंदी आणलेली आहे आणि जवळपास 6 महिने आता या ठिकाणी आर्थिक व्यवहार कुठलेही करता येणार नाहीत। मी सध्या उभा आहे पुण्यातील बिबेवाडीमध्ये असणाऱ्या न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँकेच्या शाखेच्या बाहेर, ज्या ठिकाणी आज सकाळपासून अनेक सभासद जे आहेत ते या बँकेमध्ये आपले पैसे ठेवलेले आहेत त्याची चौकशी करण्यासाठी येत आहेत। माझ्यासोबत हे दोघं आहेत, त्यांना सकाळपासून खरं तर अनेक जण येत आहेत। काय आत्ता खरं तर या बँकेच्या व्यवहारावर बंदी आहे? काल मी जशी टी व्हीवरती बातमी पाहिली